मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी मोहन शिंदे, त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून केळी, पपई, मोसंबी, डाळिंब, आंबा या बागांना ट्रीटमेंट देण्यासाठी काम करतो. आपण बघू शकता की आमचे धरणगाव तालुक्यातील वंजारी खपाट येथील माजी सरपंच आदरणीय गणेशदादा महाजन यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहेत. आपण बघू शकता की हा बाग कसा होता आणि ट्रीटमेंट घेतल्याने बागेला कसा रिझल्ट आला. आपण भाऊंच्याच तोंडून ऐकूयात. मी जास्त न बोलता भाऊंना त्यांचं मनोगत बोलायला लावतो. भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ तुमचं नाव सांगा. गणेश अशोक महाजन, राहणार वंजारी, धरणगाव. भाऊ, हा बाग आपण लागवड केला होता, तर सुरुवातीपासून कसा होता आणि ट्रीटमेंट घेतल्याने कसा वाटला, आणि आज आपला जवळपास 1 ते 1.5 महिन्याचे जवळपास घड झालेले आहेत, तर आपल्याला काय फरक वाटतोय? फरक भरपूर आहे, कारण की ज्यावेळेस त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सी आपल्या कंपनीची ज्यावेळेस ट्रीटमेंट सुरू केली आपण, त्यावेळेस बागेची कंडिशन अशी होती की मला वाटत नव्हतं की बाग सक्सेस होईल. अशा परिस्थितीत तुम्ही मला ट्रीटमेंट दिली. त्या ट्रीटमेंटनुसार आज बागेत जरा मन थोडंसं भरून येतं की एकदम आनंदात फिरावंसं वाटतं. बागेत एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. गड आता जवळपास सव्वा ते 1.5 महिन्याचे गड झालेले आहेत आणि घडही आता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. मित्रांनो, सांगायचा भावार्थ असा आहे की सामाजिक कार्य करत असताना सुद्धा या बागेमध्ये जे कमळ मोडण्याचं काम आहे, तर स्वतः गणेश भाऊंनी केलंय. असं काही नाही की ते बांधावरचे शेतकरी आहेत. तुम्ही त्यांचा अवतार बघू शकता की ते कशा पद्धतीने शेतीमध्ये असतात, स्वतः बागेमध्ये फिरतात आणि या बागेची स्वतः निगा राखतात. वेळ पडल्यास स्वतः फवारणीही घेतात आणि या बागेची सगळीकडे आपण निसवड बघू शकता की इतकी सुंदर निसवड आहे की आम्हालाही वाटत नव्हतं की हा बाग इतका डेव्हलप होईल. भाऊ, तुम्ही बागेतल्या आपल्या झाडांमधलं सर व्हिडिओ घ्या बरं. तुम्ही बघू शकता भाऊ, मी तुम्हाला या झाडाजवळ यासाठी सांगतोय की या फण्यांमध्ये जेव्हा तुम्ही मला कॉल केला तर तुम्हाला असे डाग वगैरे दिसत होते. आता फण्यांमध्ये अंतर किती आहे आणि वादा किती लांब असेल हा? तरी साधारणतः हा या गडाचा वादा 3.5 फुटापर्यंत असेल. 3.5. आणि ह्या फण्यांची जी अंतरी होती, ही अंतरी जवळपास त्यावेळेस ज्यावेळेस ट्रीटमेंट घेतली आणि त्यावेळेस अंतरी ही 4 ते 5 इंचाचा जवळपास गॅप होता फक्त. आता त्याच्यामध्ये किमान 9 इंचाचा गॅप आहे फणी तो फणीमध्ये. आणि विशेष बोला. दुसरं की ज्यावेळेस आता ह्या गडांमध्ये फिरत असताना असं जाणवलं होतं किंवा त्यावेळेस डाग वगैरे पडतायत, तेलकट डाग असतील किंवा मच्छर बसल्यामुळे डाग पडत असतील, तर तिची ट्रीटमेंट घेतली. आता कुठल्याही प्रकारचे डाग वगैरे असं काहीच दिसत नाहीये. एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये आता गड डेव्हलप होतोय. मित्रांनो, सांगू इच्छितो की या बागेचं विशेष म्हणजे भाऊंचं जे काळीज आहे त्याला खरंच सॅल्यूट करावं लागेल. या बागेला जवळपास 2 महिने कुठलीही ड्रिंचिंग आम्ही आता दिलेली नाही, कारण होतं इकडे वादळ आलं होतं खूप मोठं. 6 मेच्या वादळामध्ये इकडे सगळी लाईट बंद होती या भागातली, आणि तशा परिस्थितीत आम्ही काहीच देऊ शकलो नाही. तरी सुद्धा तुम्ही वाद बघू शकता. आपण पुढचेही वादे दाखवूयात. तुम्ही बघू शकता की या केळीचे वादे जवळपास इकडे निसवड झालेल्या झाडांचे वादे इकडे बघू शकतात. सो अशा पद्धतीने हे डेव्हलप झालेले झाड आहेत. खूप सुंदर आहे. असं कुठलंच झाड नाही, आणि याचं पूर्ण जे श्रेय आहे ते आमचे जे भाऊ आहेत आदरणीय गणेश भाऊ यांच्या कार्याला जातं. बघा मित्रांनो, याला म्हणतात शेतकरी. थोडीशी घाण त्यांना सहन होत नाही. भाऊ, आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? सर्व शेतकरी मित्रांना अशी विनंती राहील की भविष्यात जर आपण केळी लावणार असाल किंवा लावलेली असेल तर नक्कीच आपण त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सी संपर्क साधून आपले मोहन शिंदे हे या कंपनीचं काम बघतात, तर यांच्याकडनं पूर्ण ट्रीटमेंट घ्यावी व सक्सेस म्हणून केळी लावावी. सक्सेस केळी जर तुम्हाला करायची असेल तर मोहन शिंदेशी संपर्क करायचा, तरच आपण सक्सेस होऊ. मित्रांनो, बरेच लोक फक्त भुलतापा देतात की हे टाका, ते टाकल्यावर हे होईल, ते टाकल्यावर हे होईल, केळं वाढवायचं असेल तर हे लावा, ते घ्या,
खालून सोडा वरतून सोडा, पण इथे तसा प्रकार नाहीये. ऍक्च्युली आता माझ्याकडे जवळपास 26 नोव्हेंबरची केळी लागवड झालेली आहे. 26 नोव्हेंबर पासून तर आजपर्यंत किमान 15 दिवसातनं एक व्हिजिट ते देतात स्वतः. मी शेतात असलो नसलो तरी व्हिजिट देतात व स्वतः केळीची पाणी करून त्याची फवारणी काय द्यावी लागेल, काय मटेरियल सोडावं लागेल, हे सर्व ते पाणी केल्यानंतरच देतात. मी जरी त्यांना सांगितलं की हे द्यायचंय किंवा तेच द्यायचंय तर तशा प्रकारची ते ट्रीटमेंट देत नाही. कारण आपल्याला जर सक्सेस केळी करून घ्यायची असेल तर त्यांचा सर्व अभ्यास आपण उपभोगला पाहिजे, तरच आपण सक्सेस राहू. कारण की शेतकरी मित्र काय करतात, हे छोटे छोटे किरकोळ दुकानदार त्यांचा व्यापार होण्यासाठी, कुठलाही मालाचा खप करण्यासाठी शेतकऱ्यांना एकदम म्हणजे ठीक आहे. भाऊ खूप भावूक झालेत आणि मी सांगू शकतो की कुठलंही मी त्यांना बोलायला लावलं नाही की तुम्ही काय बोललं पाहिजे. भाऊ खरंच तुमचे आभार की तुम्ही आमच्याविषयी एक शेतकऱ्यांप्रती किंवा माझ्या प्रती जी कृतज्ञता दाखवली, तर तुमचे खरंच मनापासून आभार. मित्रांनो, कुठल्याही ट्रीटमेंटसाठी किंवा निशुल्क तुमच्या शेतात व्हिजिटसाठी नक्की कॉल करा. माझं नाव आहे मोहन शिंदे. माझा मोबाईल नंबर आहे 88 88 90 47 77. थँक्यू व्हेरी मच.